नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंगी गड हजारो भक्तांची श्रद्धा असलेलं स्थान. असं म्हणतात की आई सप्तशृंगी आपल्या भक्तांना संकटात कधीच एकटं सोडत नाही. ही कथा आहे 2023 सालची एका छोट्या मुलीची, जी डोंगरात हरवली होती आणि जिचा जीव वाचवण्यासाठी जणू स्वतः मातेनेच धाव घेतली होती. तर अकोल्याजवळच्या एका गावात संजय आणि त्याची पत्नी माया, त्यांची 9 वर्षाची मुलगी गौरी राहत होती. गौरी खूप निरागस आणि भक्तिभाव असलेली मुलगी होती. ती रोज सकाळी देवीसमोर दिवा लावत असे. एक दिवस मायेने नवस बोलला आणि आई सप्तशृंगी, माझ्या मुलीचा अभ्यास चांगला होऊ दे, आम्ही तुझ्या दर्शनाला येऊ. काही महिन्यांची गौरीचा निकाल लागला आणि ती शाळेत पहिली आली. घरात आनंदाचे वातावरण झाले. संजय म्हणाला, आता नवस फेडायला हवा. आणि मग संपूर्ण कुटुंब वणीच्या सप्तशृंगी गडाकडे निघाले. आणि शनिवारचा दिवस असल्यामुळं गडावर प्रचंड गर्दी होती. ढोल ताशांचा आवाज होता. आई सप्तशृंगी मातेचा जयघोष, भक्तांची मोठी रांग होती आणि गौरी खूप खुश होती. ती प्रत्येक गोष्ट कौतुकाने पाहत होती. दर्शन झाल्यावर संजय आणि माया प्रसाद घ्यायला थांबले. पण काही क्षणातच गौरी कुठे आहे? माया घाबरली. गौरी अचानक दिसेनाशी झाली होती. संपूर्ण परिसरात शोध सुरू झाला. मंदिराजवळ घोषणा केंद्रात नाव सांगण्यात आलं आणि पोलिसांनाही माहिती देण्यात आली. रात्र जवळ येत होती आणि डोंगरावर धुकं वाढत होतं. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं, रात्री डोंगरात शोध घेणं धोकादायक आहे. पण मायाचा जीव तुटत होता. ती रडत देवीसमोर बसली आणि म्हणाली, आई, माझी मुलगी परत दे, तूच तिची रक्षा कर. गौरी गर्दीतून बाजूला गेली होती. तिला रंगीत खेळणी दिसली आणि ती नकळत खाली उतरत्या पायऱ्यांकडे गेली. थोड्या वेळाने तिला लक्षात आलं, ती पूर्णपणे रस्ता चुकली होती. आजूबाजूला काळोख वाढत होता. जंगलातून विचित्र आवाज येत होते. गौरी घाबरून रडू लागली, आई, बाबा, पण दूरपर्यंत कोणीच नव्हतं. तेवढ्यात तिला लाल साडी घातलेली एक वृद्ध स्त्री दिसली. तिच्या कपाळावर मोठं कुंकू होतं, हातात काठी. ती शांत आवाजात म्हणाली, बाळ, घाबरू नकोस, चल माझ्यासोबत. गौरी तिच्या मागे चालू लागली. ती स्त्री गौरीला एका छोट्या गुहेजवळ घेऊन गेली. तिथे एक दिवा पेटलेला होता. ती म्हणाली, इथे बस, तुझे आई बाबा तुला शोधत आहेत. गौरी रडत म्हणाली, तुम्ही कोण? वृद्ध स्त्री फक्त हसली. तिने गौरीच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली, आईवर विश्वास ठेव. गौरीला अचानक शांत वाटू लागलं आणि त्या रात्री शोध मोहीम सुरू झाली. अचानक एका सुरक्षा रक्षकाला डोंगराच्या दुसऱ्या बाजूला मंद प्रकाश दिसला. तो आणि काही लोक तिकडे गेले आणि आश्चर्य म्हणजे गौरी एका गुहेजवळ शांत बसलेली होती. माया धावत जाऊन तिला मिठी मारली आणि बाळ, तू ठीक आहेस ना? गौरी म्हणाली, हो आई, त्या आजीनं मला इथं बसवलं. कोण आजी? संजयने विचारलं. गौरीने मागे बोट दाखवलं, पण तिथं कोणीच नव्हतं. फक्त एक लाल रंगाची ओढणी वाऱ्यात हलत होती. त्या ठिकाणी असलेल्या एका वृद्ध पुजाऱ्यांनी ती ओढणी पाहिली आणि थरथरला. तो म्हणाला, ही जागा खूप जुनी आहे. असं म्हणतात की संकटात असलेल्या भक्तांना आई सप्तशृंगी इथे दर्शन देते. मायाच्या डोळ्यात अश्रू आले. संपूर्ण कुटुंबाने देवीसमोर नतमस्तक झालं. गावात परतल्यावर गौरी पूर्ण बदलली होती. ती रोज देवीची आरती करू लागली. आजही त्या कुटुंबाचा विश्वास आहे, त्या रात्री डोंगरात भेटलेली वृद्ध स्त्री नव्हती, ती साधी नव्हती आणि ती स्वतः आई सप्तशृंगीच होती. तर ही होती आई सप्तशृंगी मातेची कथा. तुमचा जर विश्वास असेल तर माझ्या अश्विनी स्टोरीज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि असेच मोटिवेशनल कथा, भयकथा, देवीच्या कथा ह्या सर्व तुम्हाला ह्या चॅनलवर मिळून जातील. तर चॅनलला नक्कीच लाईक करा. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, लाईव्हमध्ये लवकरच. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.